माझं वय 50च्या पुढे आहे. मी भाजीपाला विकण्याचं काम करते, पण एकटीच राहते. मी एकटी राहते कारण माझ्या मुलाचं लग्न झालं आहे आणि तो आपल्या बायकोसह वेगळा राहतो. पोटाचं खळगं भरण्यासाठी आणि एकटीचा संसार चालवण्यासाठी मी भाजीपाला विकण्याचं काम करू लागले. जीवन अगदी निरस झालं होतं. फक्त जगायचं म्हणून जगत होते. कधी कधी स्वतःच्या नशिबावर खूप रडू यायचं. दिवसभर काम करत असे आणि शुद्ध अन्न खायचे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर तेज होतं आणि शरीर देखील खूप आकर्षक होतं. वय 50च्या पुढे असलं तरी माझं खरं वय कोणालाही ओळखू येत नसे. पण कधी कधी खूप एकटं वाटायचं. म्हणूनच मी भाजीपाला विकण्याचं काम सुरू केलं होतं. भाजी विकण्यात माझा वेळही छान जात असे. एक युवक कधी कधी माझ्याकडून भाजी घ्यायला यायचे. माझं घर जिथे मी भाजीपाला विकत होते त्याच्या जवळच होतं. त्यामुळे तो कधी कधी रात्री उशिरा भाजी घ्यायला येत असे. एकदा असंच झालं. रात्रीचे जवळजवळ 9 वाजले होते. तेव्हा तो माझ्याकडे भाजी घ्यायला आला. त्यावेळी मी जेवण करत होते म्हणून त्याला जेवायचा आग्रह केला. त्याने माझ्यासोबत 2 घास खाल्ले. पण त्यानंतर आमच्यात असं काही घडलं ज्या गोष्टीची मला मुळीच अपेक्षा नव्हती. तर मित्रांनो, तेव्हा काय घडलं आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्याने काय वळण घेतलं, ही संपूर्ण कहाणी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला, 20 रुपयाला पालक, 20 रुपयाला पालक. मी जोरजोरात ओरडत भाजी विकत होते. तेवढ्यात एका बाईने माझ्याकडे येऊन विचारलं, "अहो ताई, मला द्या." तिने 40 रुपये दिले आणि मी तिला पालकच्या 2 जुड्या दिल्या. पुन्हा मी मोठ्याने हाका मारू लागले, "चला, 20 रुपयाला पालक, 20 रुपयाला पालक." तेवढ्यात एक युवक आला. त्याने पालकची 1 जुडी घेतली आणि पाहता पाहता म्हणाला, "अहो, यात शेपू देखील आहे. मला फक्त पालक हवा आहे, शेपू नको." मी त्याला स्पष्ट सांगितलं, "अहो, शेपू आणि पालक यांचे वेगळे पैसे नाहीत. तुम्ही शेपू घेतली तरी, नाही घेतली तरी किंमत तीच राहील, 20 रुपये जुडी." तो थोडा विचारात पडला आणि म्हणाला, "हो ठीक आहे, काही हरकत नाही. पण मला फक्त पालक हवी आहे. शेपूचा वास मला सहन होत नाही." मी म्हणाले, "बरं ठीक आहे, द्या ती जुडी इकडे." मी त्याच्याकडून ती जुडी परत घेतली आणि त्यातून शेपू वेगळी केली आणि फक्त पालकची जुडी बांधून त्याला दिली. त्याने 20 रुपये दिले आणि मग तो निघून गेला. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी पालकची भाजी विकली आणि जी थोडीशी राहिलेली भाजी होती ती एका गाठोड्यात बांधली. गाठोडं डोक्यावर ठेवून मी घरी निघाले. मी जिथे पालक विकायचे तिथून माझं घर फारसं लांब नव्हतं. घर जवळच होतं. त्यामुळे फारशी अडचण नव्हती. घरी गेल्यावर मी स्वयंपाकाला लागले. एक भाकर थापली आणि पालकची कोरडी भाजी केली. मग जेवण करून झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जवळच्या मार्केटमध्ये गेले आणि तिथून काही भाजीपाला घेऊन आले. तोच भाजीपाला दुपारी 5 वाजता मी नेहमी जिथे भाजी विकायचे तिथे मांडला आणि भाजी विक्रीला सुरुवात केली. आज वातावरण वेगळंच वाटत होतं. उन्हाळा लागला होता, पण तरीही असं वाटत होतं की पाऊस पडेल. आज माझ्याकडे कारले आणि वाटाण्याच्या शेंगा विकायला होत्या. गिराईकही चांगलं येत होतं. माल झपाट्याने विकला जात होता. तेवढ्यात आभाळ गडद भरून आलं. असं वाटत होतं की कधीही पाऊस सुरू होईल. त्याच वेळी एक युवक परत आला. त्याने माझ्याकडून कारले घेतले आणि वाटाण्याच्या शेंगाही घ्यायला लागला. मी त्याच्याकडे नीट पाहिलं आणि लक्षात आलं की हा तर कालचाच माणूस, तोच ज्याने फक्त पालक घेतला होता आणि सांगितलं होतं की त्याला शेपूचा वास आवडत नाही. मी त्याच्यासाठी कारले मोजत असताना पावसाचे थेंब सुरू झाले. मी पटापट कारले मोजून त्याच्याकडे दिली. पण त्याच वेळी काही मिनिटातच आभाळ अजून भरून आलं
आता जाणवत होतं की पाऊस कोणत्याही क्षणी जोरात कोसळेल. आता मला कळलं की भाजीपाला लवकर आवरून घ्यावा लागेल. जर जमलं तर लवकर घरी निघायला हवं. तो युवक माझ्याकडे पैसे द्यायला लागला. मी म्हणाले, अहो थांबा थांबा, मला आधी हे आवरून घेऊ द्या, नाहीतर माझा माल खराब होईल. बरं, एक काम करा, तुम्ही पैसे उद्या द्या. तो थोडा आश्चर्याने पाहू लागला आणि म्हणाला, बरं ठीक आहे. अहो पण मी मदत करू का तुम्हाला? मी पटकन म्हणाले, नाही नाही, तुम्ही कशाला मदत कराल, तुम्हीही ओले व्हाल. तो हसत म्हणाला, काही हरकत नाही, ओला झालो तरी चालेल. आणि मग तो खरंच माझी मदत करायला लागला. भाजीपाला आवरू लागला, कारल्यांची डाळकी नीट ठेवू लागला. पण काही वेळातच पाऊस जोरात सुरू झाला. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं की हा माझ्यासाठी एवढी मदत का करत होता. पाऊस जोरात पडत असतानाही आमचं भाजी आवरणं पूर्ण झालं. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, तुमचे खूप खूप आभार. आता अजून किती पाऊस येईल काय माहिती नाही, मला घरी निघायला लागेल. पाऊस अजूनही पडतच होता. तोही आणि मीही पूर्णपणे भिजलो होतो. तो सहजपणे हसत म्हणाला, अहो काही होत नाही, काय मग फरक पडतो ओला झालो तरी. मग तो विचारू लागला, बरं हा भाजीपाला कुठे घेऊन जायचा आहे, सांगा मला, मी मदत करतो. मी पटकन म्हणाले, अहो नको नको, कशाला उगाच त्रास घेताय. तो हसत म्हणाला, अहो करतो की, एवढं काही मोठं नाही, तुमची मदत केली तर मी काय लहान नाही होणार. माझ्याकडून जर तुम्हाला मदत झाली तर मलाही बरं वाटेल. आजूबाजूला सगळीकडे गोंधळ माजला होता. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे सगळे लोक इकडे तिकडे पळत होते. काही लोक आपले सामान आवरत होते, तर दुकानवालेही त्यांनी बाहेर ठेवलेले सामान आत घेत होते. अहो, ही कारल्याची डाळकी माझ्या डोक्यावर ठेवू शकता का? होय होय. त्याने लगेच ती कारल्याची डालकी उचलली आणि माझ्या डोक्यावर ठेवू लागला. थांबा थांबा, एक मिनिट, मी म्हणाले. मी माझी साडी व्यवस्थित केली. थोडी साडी कमरेपासून सैल झाली होती, त्यामुळे पदर नीट आवरून साडी कमरेला व्यवस्थित खोचून घेतली. तो माझ्यासमोरच ती कारल्याची डालकी घेऊन उभा होता. त्याने आता ती डालकी माझ्या डोक्यावर ठेवली. बरं, कुठे घेऊन जायचा आहे हा भाजीपाला? हे काय, इथेच माझं घर आहे. बरं ठीक आहे, चला, तुमची वाटाण्याच्या शेंगाची पिशवी मी पकडतो आणि बाकीचं सामानही घेतो. मी त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते, कारण तो खरंच मनापासून मदत करण्याच्या भावनेने माझ्याशी बोलत होता. माझ्या डोक्यावर कारल्याची डालकी होती आणि सोबत थोडंसं सामान मी हातात घेतलं. बाकीचं सामान त्याने पकडलं. आम्ही दोघं आता माझ्या घराच्या दिशेने निघालो. घर तिथून जवळच होतं. काही अंतर चालून मी माझ्या घराच्या दरवाजाजवळ पोहोचले. तोही माझ्या मागे आला. मी कारल्याची डालकी दरवाजाच्या समोर ठेवली, कुलूप उघडलं आणि तशीच ओली घरात गेले. घरात गेल्यावर मी त्या युवकालाही आत येण्यास सांगितलं. त्याच्या हातात माझ्या भाजीपाल्याच्या पिशव्या होत्या. त्याने चप्पल घराबाहेर काढली आणि मग तोही आत आला. बरं, ठेवा या पिशव्या इथे कोपऱ्यात. त्याने माझ्या सांगण्यावरून भाजीच्या पिशव्या कोपऱ्यात ठेवल्या. मग मी त्याला बसण्यासाठी एक प्लास्टिकची खुर्ची दिली. माझ्यामुळे तो पूर्ण ओला झाला होता, त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं. पण त्याने दिलेली मदत पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला. अहो, तुम्ही माझ्यामुळे पूर्ण ओले झालात. थांबा, मी तुम्हाला एक टॉवेल घेऊन येते. मी लगेच घराच्या मागच्या खोलीत जाऊन त्याच्यासाठी एक टॉवेल आणला आणि तो त्याच्याकडे दिला. त्याने त्या टॉवेलनं त्याचं ओलं अंग आणि डोकं पुसलं. ओले कपडे अंगाला चिटकल्यामुळे त्याचं पिळदार शरीर अधिकच आकर्षक दिसू लागलं. इच्छा नसतानाही नकळत माझं लक्ष त्याच्याकडे जात होतं.
तो माझ्याच वयाचा होता. माझ्या डोक्यात हे विचार चालू असतानाच अधूनमधून तो माझ्याकडे पाहत होता. आता मला जाणवलं की माझी साडी पूर्णपणे ओली झाल्यामुळे अंगाला चिटकली होती. माझं ब्लाऊजही ओलं झाल्यामुळे माझं भरलेलं शरीर त्यातून स्पष्ट दिसत होतं. मी थोडी गोंधळले. काय करावं काहीच कळेना. थोडा विचार करून मी म्हणाले, "अहो, तुम्ही बसा, मी 5 मिनिटात येते." त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, पण त्याची नजर न कळतच माझ्या अंगाकडेच जात असल्याचं मला जाणवलं. मी तिथून पटकन मागच्या खोलीत गेले आणि बाथरूममध्ये जाऊन साडी बदलू लागले. ओली चिंब साडी अंगावरून काढली आणि एकदा स्वतःला पाहिलं. स्वतःचं प्रतिबिंब पाहून मी क्षणभर थबकले, पण लगेच भानावर येत दुसरी साडी नेसली आणि बाहेर आले. मी परत त्या युवकाकडे गेले आणि म्हणाले, "अहो, माझ्यामुळे तुम्ही ओले चिंब झालात. मला तर काही सुचतच नाहीये. मी कपडे बदलून घेतले, पण तुम्ही काय करणार?" तो हसत म्हणाला, "अहो, काळजी करू नका. थोडं ओलं झालं तर काही होत नाही." बाहेर अजूनही पाऊस सुरू होता. मी विचार केला आणि म्हणाले, "बरं थांबा, मी तुमच्यासाठी चहा ठेवते." तो म्हणाला, "अहो नको नको, कशाला उगाच. नाही थांबा, गरम चहा प्यायलात तर बरं वाटेल." मी लवकरच किचनमध्ये जाऊन चहा बनवला. चहा कपात गाळला आणि पुढच्या रूममध्ये येऊन त्याच्या हातात चहाचा कप दिला. त्यांचा चहा पिऊन झाला. मग त्यांच्या हातातून मी चहाचा कप घेतला आणि त्यांचा मान राखण्यासाठी म्हणाले, "अहो, माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला." ते हसून म्हणाले, "असं काही नाही. एवढं तेवढं चालतं." थोडा वेळ ते घरातच बसून राहिले. दरम्यान बाहेर पाऊसही कमी झाला आणि लवकरच पूर्णपणे थांबला. ते उठत म्हणाले, "चला, मी निघतो आता." मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद दिले. त्यांनी हलकं स्मित केलं आणि मग माझ्या घरातून निघून गेले. झोपायच्या वेळेस कधी नव्हे ते मन अस्वस्थ झालं होतं. पापण्यांवर झोप यावी म्हणून डोळे मिटले, पण मनात मात्र नको त्या विचारांच्या लहरी उठत होत्या. आज दिवसभरात जे काही घडलं त्याचा विचार सतत मनात घोळत होता. तो युवक माझ्या घरात आला तेव्हा माझी साडी ओली चिंब झालेली आणि त्याची ती नजर न कळतच माझ्यावर स्थिरावलेली. त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. ते मला जाणवलं होतं. कित्येक वर्षांनी माझ्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली होती. मनात अनोळखी हुरहुर दाटून आली. शरीरात हलकासा थरार उमटला. मी घट्ट डोळे मिटून घेतले, पण मनाचे तरंग थांबत नव्हते. अंगावरच चादर ओढलेली, पण उष्णतेने शरीर अजूनच सैरभैर होत होतं. मी चादर एकदम झटकून बाजूला केली आणि उठून बसले. घशाला कोरड पडत होती. मी थंडगार पाणी प्याले, पण त्यानेही फारसा फरक पडला नाही. घराच्या बाहेर जाऊन थोडा वेळ गार वाऱ्याच्या झुळकीत उभी राहिले. पावसाने हवेत ओलसर गारवा निर्माण केला होता, पण तरीही मनाची तळमळ कमी होत नव्हती. हळूहळू वाऱ्याने केस मोकळे झाले. गारव्याने शरीर थोडं शांत झालं. मनात उठणारे विचार मंदावले. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत मनाने पुन्हा घरात जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी मी उरलेला माल घेऊन परत तिथे माझ्या रोजच्या ठिकाणी जाऊन भाजी विकू लागले. संध्याकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास काल ज्या युवकाने मला मदत केली होती तो परत माझ्या दुकानावर भाजीपाला घ्यायला आला. नकळतच आता मी त्याच्याकडे नीट पाहिलं. माझ्याच वयाचा होता तो. दिसायला साधाच होता, पण त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच सहजपणा होता. मी त्यावेळी दुसऱ्या ग्राहकाला भाजी देत होते. तेवढ्यात तो म्हणाला, "अहो, आजही कालचाच भाजीपाला आहे वाटतं." "हो ना," मी हसतच उत्तर दिलं. पण लगेच माझ्या लक्षात आलं आणि मी थोडी गोंधळले. "अहो, माफ करा. काल तुमचा भाजीपाला माझ्याकडेच राहून गेला." तो हलकसा हसला आणि म्हणाला, "बरं, काही हरकत नाही. आज काय देऊ तुम्हाला?" "अहो, द्या की. कारले आणि थोडी कोथिंबीर द्या." "बरं, कारले किती देऊ?" "काही नाही, पावशेरच द्या."
मी कारले आणि कोथिंबीर घेतली आणि त्याच्याकडे दिली. त्याने पैसे दिले आणि मग तो निघून गेला. पुढचे काही दिवस म्हणजे तब्बल 1-2 महिने रोज संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तो माझ्या दुकानावर भाजी घ्यायला यायचा. आमच्यात नेहमी थोडंसं बोलणं व्हायचं. मला त्याच्याशी बोलून का कोण जाणे, पण नेहमीच बरं वाटायचं. त्याच्या बोलण्यात एक आदर होता आणि त्यातून नकळत एक आपुलकीही जाणवायची. एके दिवशी संध्याकाळचे 8 वाजले आणि मी भाजीपाला आवरू लागले. 8 वाजता मी नेहमी घरी निघत असे. त्यामुळे जो भाजीपाला विकला गेला होता तो गेला आणि उरलेलं सामान व्यवस्थित ठेवू लागले. तेवढ्यात तो आला. त्याने मला आवरासावर करताना पाहिलं आणि विचारलं, "अहो, काय झालं? निघायला लागलात वाटतं." "हो, निघतेच आहे आता." मी म्हणाले. मी भाजीपाला पॅक करून तयार झाले होते. तो थोडा वेळ माझ्याकडे पाहत उभा राहिला आणि मग म्हणाला, "बरं, तुम्हाला काय हवं होतं?" "तसं काही विशेष नाही. असंच काही हिरव्या भाज्या असतील तर घ्यायच्या होत्या." मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, "बरं, ठीक आहे, काढून देते." तो लगेच म्हणाला, "नाही, राहू द्या. तुम्ही सगळं पॅक करून ठेवलंय. माझ्यासाठी उगाच त्रास नको." मी त्याच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणाले, "तुमचंही बरोबर आहे. पण माझं घर तर जवळच आहे. आता मी तिथेच जाणार आहे. तुम्ही माझ्यासोबत चला. घरी गेल्यावर मी भाजीपाला काढून ठेवते. त्यातून तुम्हाला हवी ती भाजी घेऊ शकता." तो विचारात पडला आणि मग म्हणाला, "बरं, जसं तुम्ही म्हणाल तसं." मी काही सामान हातात घेतलं आणि डोक्यावर घेऊ लागले. तेवढ्यात तो पुढे आला आणि म्हणाला, "बरं, काही सामान मला द्या. मी मदत करतो." मी लगेच नकार दिला. "अहो, नको नको. कशाला उगाच त्रास करून घेता." तो हलकसा हसत म्हणाला, "अहो, यात त्रास कसला?" त्याने माझ्याकडून थोडं सामान घेतलं आणि मग आम्ही दोघं माझ्या घराच्या दिशेने निघालो. घराचं कुलूप उघडलं. मी सामान घेऊन आत आले आणि त्यालाही आतमध्ये यायला सांगितलं. "अहो, बसा थोडं." मी खुर्चीकडे इशारा करत त्याला बसायला सांगितलं. तो खुर्चीवर जाऊन बसला आणि त्याच्या हातातलं सामान तिथेच ठेवून दिलं. "बरं, सांगा, कोणती भाजी हवी?" "वाटाणे आहेत, पालक आहे आणि वालाच्या शेंगा आहेत." "मला वालाच्या शेंगा द्या." "बरं, किती देऊ?" "पावशेरभर द्या." मी वालाच्या शेंगाकडे गेले. एका छोट्या पिशवीत अंदाजे पावशेर शेंगा टाकल्या आणि त्यांना दिल्या. ते लगेच उठले, खिशातून पैसे काढले आणि माझ्याकडे देऊ लागले. "किती झाले?" ते विचारू लागले. मी त्यांच्या हातात 100 रुपयांची नोट पाहिली. त्यांनी ती माझ्या हातात दिली. मी त्यातून काही पैसे काढून घेतले आणि उरलेले त्यांना परत दिले. ते निघायला लागले. तेवढ्यात मी म्हणाले, "अहो, काही पाणी वगैरे घ्या ना." "बरं, ठीक आहे. थोडं पाणी दिलं तर बरं होईल. मला तहान लागली आहे." मी मागच्या खोलीत जाऊन पाण्याचा ग्लास भरून आणला. ते खुर्चीवर बसले आणि म्हणाले, "अहो, पाणी बसून प्यायला हवं." "खरं आहे तुमचं." ते बसले आणि पाणी प्यायले. ग्लास माझ्याकडे देताना ते म्हणाले, "अहो, एक विचारू का?" "विचारा की." "तुमचं नाव काय?" "माझं नाव रुपाली." "हो का, रुपालीजी? एक प्रश्न आहे मनात. विचारू का?" "जर तुम्हाला हरकत नसेल तर." "हो, विचारा की." "रुपाली, तुम्ही या घरात एकट्याच राहता का?" "कारण तुम्ही एकट्याच दिसता म्हणून विचारलं." त्यावर माझा चेहरा थोडासा नाराज झाला. ते घाबरत म्हणाले, "काय झालं रुपाली? मी काही चुकीचं विचारलं का?" "नाही, तसं काही नाही." त्यांनी थोडंसं शांत होत म्हटलं, "माफ करा रुपाली, पण तुम्हाला पाहून एवढं तरी लक्षात आलं की तुमचे पती नाहीत. पण मुलं वगैरेही नाहीत का?" असं मला विचारायचं होतं. त्यांनी बरोबर ओळखलं होतं. कारण माझ्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं, हातात बांगड्या नव्हत्या आणि कपाळावर टिकलीही नव्हती. साहजिकच कोणीही सहज ओळखलं असतं. हो,
माझे पती तर नाहीत, पण मला एक मुलगा आहे. त्याचं लग्न झालं आहे आणि तो त्याच्या बायकोसोबत दुसरीकडे राहतो. हो का? आत्ताची मुलं अशीच करतात. आईवडिलांना सोडून बायकोसोबत वेगळं राहतात. आईवडील त्यांच्यासाठी किती कष्ट घेतात. त्यांना लहानाचं मोठं करतात, पण त्यांची काहीच कदर राहत नाही. हो, तुम्ही अगदी खरं बोलत आहात, असं ते म्हणाले. अहो, तुमचं नाव काय? माझं नाव संतोष, असं त्यांनी सांगितलं. माझा चेहरा नाराज दिसत होता. तेव्हा ते मला पाहत म्हणाले, अहो रुपाली, मला तुम्हाला नाराज करायचं नव्हतं. मला वाटलं घरातले व्यक्ती गावाला गेले असतील, म्हणून मी विचारलं नाही. हो संतोषजी, जे खरं आहे तेच बोललं. माझा मुलगा असा निघाला, त्याला आपण काय करणार? आईची काहीच दया नाही त्याला. बायकोसोबत एकटा राहतो आणि मजा करतो. तो लहान असताना माझे पती मला सोडून गेले. मी खूप हाल अपेष्टा सहन करून त्याला मोठं केलं. वाईट परिस्थितीत मिळेल ते काम केलं, त्याला शिकवलं आणि आज तो चांगल्या नोकरीला लागला आहे. पण बायकोच्या प्रेमात एवढा पागल झाला की आई नकोशी वाटू लागली. बायकोने वेगळं राहायला सांगितलं आणि त्यानेही लगेच निर्णय घेतला. आईची ना कदर आहे ना काळजी. हे सर्व बोलताना माझ्या भावना अनावर झाल्या. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसले. पदराने डोळ्यातलं पाणी पुसलं. तेव्हा संतोष म्हणाले, अहो जाऊ द्या रूपा, जे नशिबात असतं तेच घडतं. पण तुम्हाला एक मान्य करावं लागेल. तुम्ही एकट्या असलात तरी स्वतःच्या पायावर उभ्या आहात. एवढा मोठा भाजीपाल्याचा व्यवसाय स्वतःच्या मेहनतीवर चालवताय. तुम्हाला कोणाची गरज नाही. खरंच तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांनी माझं कौतुक केलं. त्यांच्या या शब्दांनी माझ्या दुःखात थोडं समाधान आणलं. त्यामुळे माझा चेहरा थोडासा सहज झाला. थोडा वेळ संतोष तिथेच बसले होते. मग उठून म्हणाले, चला रुपाली, येतो मी. तुम्हाला काही लागलं तर कधीही सांगायला संकोच करू नका. काही मदत हवी असेल तर नक्की कळवा. तसंच नेहमी तुमच्याकडून भाजीपाला घ्यायला येतो, नाही का? मी हलकंसं हसून म्हणाले, होय संतोषजी, धन्यवाद. तुम्ही माझ्याबद्दल एवढी सहानुभूती दाखवत आहात, त्याबद्दल मनापासून आभार. आजच्या काळात कोण कोणाचं असतं? त्यांनी माझ्याकडे पाहून हलकंसं स्मितहास्य केलं आणि म्हणाले, चला येतो मी. हो ठीक आहे. मग ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी भाजीपाला विकायला बसले. पण का कोण जाणे, मनात सतत एकच विचार येत होता, संतोषजी कधी येतील भाजी घ्यायला? 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, पण ते आलेच नाहीत. मला त्यांची खूप आठवण येत होती. का येत होती हे मलाही समजत नव्हतं. त्या दिवशी मी रात्री 8 वाजेपर्यंत भाजी विकली, पण संतोषजी आले नाहीत. दुसऱ्या दिवशीही मी त्यांची खूप वाट पाहिली, पण ते काही आलेच नाहीत. शेवटी 8 वाजता माझा भाजीपाला विकण्याचा वेळ संपला आणि मी सामान आवरून घरी आले. 8:30च्या सुमारास मी स्वयंपाक करत होते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. आता कोण आलं असेल असं मनात म्हणत मी मागच्या खोलीतून पुढे आले. दार उघडून पाहिलं तर समोर संतोषजी उभे होते. त्यांना असं समोर पाहून मला खूप आनंद झाला, पण तो आनंद मी मनातच दाबून ठेवला आणि त्यांच्या जवळ गेले. अहो संतोषजी, काय झालं? 2 दिवस तुम्ही भाजी घ्यायला आलाच नाहीत. हो ना रुपाली, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून येऊ शकलो नाही. असं होय, आता कसे आहात? आता ठीक आहे बघा. आज उशीर झाला म्हणून ठरवलं की तुमच्या घरी जाऊनच भाजी घेऊन टाकूया. अच्छा, बरं केलं. कुठली भाजी हवी आहे तुम्हाला? कोणतीही चालेल. आज काय काय आहे भाजी? आज पालक आहे, गवार आहे, टोमॅटो वगैरे आहेत. ठीक आहे, मग गवार पावशेरभर द्या. मी हसत भाजी दिली आणि नकळतच
मनात एक वेगळाच आनंद दाटून आला. बरं, आत या. मी त्यांना घरात बोलावलं. कोपऱ्यात माझा भाजीपाला ठेवलेला होता. तिथून अंदाजे पावशेरभर शेंगा एका पिशवीत भरल्या आणि ती त्यांच्याकडे दिली. बरं रुपाली, चला येतो मी. हो ठीक आहे. रुपाजी, मी काय म्हणत होतो? हो बोला ना. अहो, रोज मी इथं तुमच्या घरी भाजी घ्यायला येत जाईन, कारण मला थोडा उशीर होत जाईल. आता तर चालेल ना? हो, काही हरकत नाही संतोषजी. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं करा. मग ते गवारची भाजी घेऊन निघून गेले. आता ते रोज संध्याकाळी 8, 8:30 किंवा 9 वाजेच्या दरम्यान माझ्याकडे भाजीपाला घ्यायला घरी येत असत. एका दिवशी भाजीपाला विकून झाल्यावर संध्याकाळी 8 वाजता मी घरी आले. आज खूप दमले होते, त्यामुळे ठरवलं की चला आंघोळ करून घेते. म्हणून मी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेले. आंघोळ करून बाहेर आले. मी माझ्याच धुंदीत होते. साडी, ब्लाऊज आणि परकर बाजूलाच खुर्चीवर ठेवले होते. अंगाभोवती फक्त टॉवेल लपेटलेला होता. केसही ओलेच होते. आज एक छोटा टॉवेल घेतला आणि तो डोक्याला बांधून केस व्यवस्थित गुंडाळून घेतले. माझं अंग अजूनही ओलसर होतं. आता साडी नेसण्यासाठी मी साडी हातात घेतली, पण तेवढ्यातच दरवाजा लोटला गेला. मी दरवाजा फक्त आगळा केला होता, आतून कडी लावली नव्हती. जसा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तशी मी खूप दचकले. घाबरून दरवाजाकडे पाहिलं. समोर संतोषजी उभे होते. त्यांची नजर माझ्याकडे आणि माझी त्यांच्याकडे गेली, पण मी मात्र एका वेगळ्या अवस्थेत होते. अंगाभोवती फक्त टॉवेल लपेटलेला होता आणि तो जेमतेम माझ्या मांड्या झाकत होता. माझे गुडघे उघडेच होते. आता काय करू काहीच सुचत नव्हतं. काही क्षण ते माझ्याकडे पाहत राहिले. त्यांना माझी अवस्था लक्षात आली आणि लगेचच त्यांनी जसा दरवाजा बाहेरून उघडला होता तसाच तो बाहेरून बंद केला. आता मात्र मी सुटकेचा श्वास घेतला. पटकन मागच्या रूममध्ये धावत गेले. साडी व्यवस्थित नेसली, ब्लाऊजही घातला. एकदा स्वतःकडे पाहून खात्री केली की साडी नीट बसली आहे. मग बाहेरच्या रूममध्ये आले आणि पुढच्या रूमचा दरवाजा उघडला. संतोषजी बाहेरच उभे होते. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आहो या आतमध्ये. पण ते तिथेच उभे राहून माझ्याकडे पाहत होते. मी परत विचारलं, काय झालं? ते म्हणाले, काय नाही रुपा, सॉरी, अचानक मी आलो म्हणून. मी लाजत म्हणाले, संतोषजी, खरं तर माझीच चूक झाली. मला दरवाजा आतून बंद करायला हवा होता. त्यांच्याशी मी बोलत होते, पण मला खूप लाज वाटत होती, कारण थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मला अशा अवस्थेत पाहिलं होतं जसं मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं. ते म्हणाले, बरं जाऊ द्या रुपाली, उद्या येतो मी. अहो, आता आलाच आहात तर भाजी घेऊन जा ना, नंतर तुमची फजिती होईल. नाही हो, असं काही नाही, त्यांनी संकोचून उत्तर दिलं. मी आग्रह केला आणि त्यांना घरात बोलावलं. जी भाजी होती ती त्यांना दिली. त्यांनी पैसे दिले. आम्ही दोघंही एकमेकांकडे पाहताना थोडे दचकत होतो. मलाही त्यांच्याकडे पाहताना लाज वाटत होती. त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि लगेच निघून गेले. मी दरवाजाजवळ गेले, दरवाजा आतून बंद केला आणि एकदा स्वतःच्या छातीवर हात ठेवला. मग खोल श्वास घेतला. थोड्याच वेळापूर्वी जे घडलं ते खूप अनपेक्षित होतं. खरं तर माझीच चूक होती. मला दरवाजा आतून बंद करून असं खाजगी काम करायला हवं होतं, पण तसंही माझ्या घरात कुणी येत नाही, त्यामुळे मी दरवाजा आतून बंद केला नव्हता. आणि मला कल्पनाही नव्हती की संतोषजी असे अचानक येतील. आता पुढचे दिवस असेच निघून गेले. संतोषजी एक दिवसाआड रात्री 8-9च्या सुमारास माझ्या घरी भाजी घ्यायला येत असत. त्यांच्याशी माझी चांगली ओळख झाली होती. पण त्या दिवशी जे काही घडलं होतं तो प्रसंग मनातून जात नव्हता. एकदा रात्री झोपायच्या वेळी अचानक मला संतोषजींची आठवण आली आणि त्या दिवसाची आठवण झाली.
ज्या दिवशी त्यांनी मला फक्त टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत पाहिलं होतं. त्यांच्या डोळ्यात त्या दिवशी काहीतरी वेगळीच चमक दिसली होती. ते माझ्याशी खूप प्रेमाने व खूप आदराने वागायचे. त्यांच्याशी बोललं की मला खूप बरं वाटायचं. तसेही माझ्या आयुष्यात जवळचं कोणी नव्हतं. मी अधूनमधून बहिणीला किंवा एखाद्या नातेवाईकाला फोन करायचे, पण माझं मन मोकळं करण्यासारखं कोणीच नव्हतं. माझा मुलगा आणि सून, त्यांना तर काही माझी पडलेलीच नव्हती. कधी विचारपूसही करत नसत. झोपताना हे सगळे विचार माझ्या मनात चालू होते. पण आज माहीत नाही का, राहून राहून संतोषजींची आठवण येत होती. त्यांचं माझ्याशी बोलताना माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहणं, काहीतरी वेगळं वाटायचं त्यात. कधी कधी वाटायचं, कदाचित ते मला पसंत करतात की काय. पण आम्ही काही एवढे तरुण नव्हतो की प्रेमात पडू. तरुण मुलं मुली एकमेकांसोबत प्रेम व्यक्त करतात, तसं काही आमच्यात होणं शक्य नव्हतं. पण त्यांच्या बोलण्यात माझ्याबद्दलची जी आपुलकी होती, ती मला खूप सुखवत असे. एके दिवशी 9:15 वाजले असतील. मी स्वयंपाक झाल्यावर जेवण करत होते. अचानक संतोषजी आले. आज त्यांना उशीर झाला होता. जसे ते दारात आले, मी त्यांना पाहिलं आणि म्हणाले, "आहो या." त्यांनी मला जेवताना पाहिलं आणि म्हणाले, "आहो माफ करा रुपाली, तुमचं जेवण सुरू आहे आणि मी चुकीच्या वेळी आलो आहे. काही होत नाही, या बसा." ते घरात येऊन खुर्चीवर बसले. मी आज फक्त खिचडी बनवली होती. तेव्हा मी विचारलं, "संतोषजी, तुमचं जेवण झालं का?" "नाही, आता घरी जाऊन जेवायचंच आहे." "अहो संतोषजी, तुम्हाला खिचडी आवडते का?" "नाही हो, असं काही नाही, सगळं आवडतं मला." "मग माझ्या हातची थोडी खिचडी खा की." "अहो नका हो, मी फक्त भाजी घ्यायला आलो आहे. पण आज थोडा उशीर झाला." "बरं जाऊ द्या, भाजी देते तुम्हाला, पण आधी माझ्या हातची थोडी खिचडी खा की." मी आग्रह केला. त्यामुळे ते खिचडी खायला तयार झाले. "बरं थांबा, तुमच्यासाठी चमचा आणते." मी उठले. मागच्या रूममध्ये जाऊन एक छोटा चमचा घेऊन आले आणि त्यांच्या प्लेटमध्ये ठेवला. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, "तुम्ही तर खूपच आग्रह करत आहात हो रुपाली." "हो ना संतोषजी, खा की माझ्या हाताची." "बरं ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करत आहात तर तुमचा मान ठेवायलाच हवा." असं बोलून आम्ही दोघांनी खिचडी खायला सुरुवात केली. काही वेळाने आमचं खाऊन झालं. मग मी म्हणाले, "थांबा, तुम्हाला भाजी देते." मी सगळी भांडी उचलली आणि मागच्या रूममध्ये ठेवून आले. मग परत पुढच्या रूममध्ये येत होते. दोन्ही रूमांमधल्या कमानीपर्यंत आले आणि त्याच वेळी संतोषजीही तिकडून येत होते. अचानक आमची एकमेकांना टक्कर झाली. मी पटकन स्वतःला सावरलं आणि त्यांनीही स्वतःला सावरलं. पण त्या टक्करीमुळे क्षणभर एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा संतोषजी म्हणाले, "अहो माफ करा, माझं लक्ष नव्हतं. तुम्ही तिकडून येत होतात ना?" "हो संतोषजी, माझंही लक्ष नव्हतं." "रुपाली, लागलं तर नाही ना तुम्हाला?" "नाही नाही, काही लागलं नाही. पण तुम्ही असं अचानक मागे का येत होतात?" "अहो, हा माझ्या हातातला ग्लास आहे ना, तो द्यायला येत होतो." "बरं द्या मला." त्यांनी त्यांच्या हातातला रिकामा पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला. मी तो घेतला आणि परत मागच्या रूममध्ये गेले. तेही माझ्या मागोमाग आले. त्यांना अचानक मागच्या रूममध्ये आल्याचं पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. "अहो संतोषजी, अचानक इकडे का आलात?" "हो, बघू म्हटलं, तुमची मागची रूम कशी आहे." "हो बघा की, गरिबाचं घर आहे." माझ्या घराची मागची रूम साधीच होती. एक छोटंसं किचन, कोपऱ्यात काही सामान आणि काही पिशव्या टांगलेल्या. त्यांच्याकडे पाहत मी म्हणाले, "बघितली का गरिबाची खोली?" ते हसत म्हणाले, "हो अहो, छान आहे, त्यात काय एवढं." "मला कळतंय संतोषजी, तुम्ही माझं मन राखण्यासाठी बोलताय." "नाही हो,
असं काही नाही. खरंच छान आहे. खरं तर संतोषजी असे अचानक माझ्या घराच्या मागच्या खोलीत आले तेव्हा मला खूप वेगळं वाटलं. थोडी भीतीही वाटू लागली. पण एवढ्या महिन्यांपासून मी त्यांना ओळखत होते आणि ते जेव्हा माझ्या जवळ असायचे तेव्हा मला देखील एक वेगळं समाधान वाटत असे. मला अजिबात कल्पना नव्हती की संतोषजी माझ्या घरातील त्या छोट्या किचनची खोली पाहतील. त्यामुळे मी तिथे काही खास टापटीप ठेवत नसे. सामान कुठेही टाकलेलं असायचं आणि किचनमधली भांडीही जसे जमेल तसे ठेवलेली असायची. मी तिथे उभी होते आणि संतोषजी माझ्या बाजूलाच उभे होते. बरं चला निघतो मी आता, ते म्हणाले. हो ठीक आहे, तुमची भाजी तिथे खुर्चीवर काढून ठेवली आहे. हो ठीक आहे, घेऊन जातो. एवढं बोलून ते निघायला लागले. पण तेवढ्यातच अचानक लाईट गेली आणि खोलीत सर्वत्र अंधार पसरला. जशी लाईट गेली संतोषजी म्हणाले, अहो आता कशी काय लाईट गेली? हो ना, बघा ना, नाहीतर अशी जात नाही, पण आज कशी काय गेली काय माहीत. मी थोडी घाबरून जागेवरच उभी होती. रुपाली तुम्ही घाबरू नका, तिथेच उभ्या राहा, मी माझ्या मोबाईलची टॉर्च सुरू करतो. हो ठीक आहे. काही क्षणातच संतोषजींनी मोबाईलची टॉर्च चालू केली. घराच्या मागच्या खोलीत म्हणजेच किचनमध्ये थोडासा उजेड पडला. बरं रुपा, पुढच्या रूममध्ये चला, मी तिथेच उभी आहे अजूनही. अहो या की पुढे, नाहीतर मीच येतो. अरे रुपा नको, तुम्ही पुढे चला, माझ्याजवळ बॅटरी आहे ना. बरं ठीक आहे. मी हळूहळू मागच्या खोलीतून पुढच्या खोलीकडे जाऊ लागले. संतोषजी कमानीजवळ उभे होते. मी त्यांच्या अगदी जवळून गेले तेव्हा अचानक माझा हात त्यांच्या अंगाला लागला. मला ते थोडं विचित्र वाटलं, पण अंधारामुळे फारसं काही दिसत नव्हतं. तेही माझ्या मागे आले आणि बॅटरीचा प्रकाश झळकला. मी पुढच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसणार इतक्यात संतोषजी माझ्याजवळ आले. त्यांनी माझा एक हात हलकेच हातात घेतला. त्यांचा स्पर्श जाणवताच मी दचकले, थोडी घाबरले सुद्धा. मी पटकन त्यांच्याकडे वळून पाहिलं तेव्हा ते माझ्या अगदी जवळ होते. आमच्या दोघांच्यात फारसं अंतर नव्हतं. माझ्या मनात भीती आणि गोंधळ एकत्रच निर्माण झाला. अहो काय झालं? मी थोड्या धास्तीने विचारलं, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त माझ्याकडे एकटक पाहत राहिले. काही क्षणातच त्यांनी माझा हात हलकासा ओढला आणि मी थोडी पुढे सरकले. त्यांचा दुसरा हात माझ्या कमरेवर गेला आणि अलगद त्यांनी मला जवळ घेतलं. ते काय करत होते हे मला काहीच कळत नव्हतं. मी हळूच म्हणाले, अहो संतोषजी काय झालं, काय करताय असं? ते काहीच बोलले नाहीत, फक्त मला अजून जवळ घेतलं. त्यांच्या हातातली मोबाईलची बॅटरी तिथेच खुर्चीवर बाजूला पडली. खोलीत जो थोडासा उजेड होता तो अजून कमी झाला. माझ्या छातीची धडधड वेगाने वाढली. त्यांचा हात अलगद माझ्या कमरेवर फिरू लागला. मी घाबरून म्हणाले, अहो संतोषजी नको, प्लीज सोडा. तेव्हा त्यांनी हळुवारपणे विचारलं, काय झालं रूपा? काही नाही, मी असं म्हणाले. अहो रूपा, खरं सांगू, मला तुम्ही खूप आवडता. मी आश्चर्याने त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं. पण संतोषजी, मी आता काही तरुण नाही. ते मंद हसले आणि म्हणाले, तरुण नाही, पण तरुण बाईला लाजवाल अशा आहात दिसायला. एवढ्या सुंदर आहात आणि आपण एकाच वयाचे आहोत असं मला तरी वाटतं. त्यांचे शब्द ऐकून मी क्षणभर गोंधळले. लाजेनं माझं डोकं त्यांच्या खांद्यावर गेलं. त्यांनी मला अजून घट्ट मिठी मारली. कितीतरी वर्षांपासून मी एकटीच होते. जेव्हापासून माझे पती गेले तेव्हापासून मी कधीच अशा भावना मनात आणल्या नव्हत्या. पण आज संतोषजींनी मला एवढ्या जवळ घेतलं. त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने माझं मन डगमगलं. एक वेळ तर वाटलं की त्यांच्यापासून दूर जावं, त्यांना सांगावं की संतोषजी, मी तुम्हाला खूप चांगलं समजते, पण प्लीज असं नको करूया. पण मी स्वतःला थांबवू शकले नाही.
न कळतच माझे हात त्यांच्या पाठीवर गेले आणि मीही त्यांना घट्ट आवळलं. संतोषजींनी त्यांच्या ओठांचा हलकासा स्पर्श माझ्या मानेवर होऊ लागला. त्यांनी त्यांचे ओठ माझ्या गालावर आणि ओठांवर फिरवायला सुरुवात केली. त्यांच्या हातांनी अलगद माझ्या केसांमध्ये रेंगाळत त्यांना मोकळं केलं आणि कधी ते मोकळे झाले मला कळलंच नाही. त्यांच्या बहुपाशात मी पूर्णतः सामावले होते. अहो प्लीज नको, मी हळूच म्हणाले, पण माझ्या आवाजात कुठलाही ठाम विरोध नव्हता. उलट त्या शब्दांमध्ये एक अनोखं आकर्षण होतं. जणू मी त्यांना सांगत होते, हा दुरावा संपवा. माझ्या भावना नववधूसारख्या लाजऱ्या गोडव्या झाल्या होत्या आणि संतोषजींनीही त्याच उत्कट प्रेमाने मला जवळ घेतलं. त्यांचे ओठ माझ्या कपाळावर, गालावर, ओठांवर हलकेच फिरू लागले आणि त्यांच्या स्पर्शाने मी अधिकच मोहरून गेले. आता मात्र त्यांनी मला अलगद उचललं आणि कोपऱ्यात ठेवलेल्या पलंगावर नेलं. त्या क्षणी आमच्या अवतीभोवतीचं सारं जग हरवून गेलं. आम्ही दोघं एकमेकात विलीन झालो. रात्रभर आम्ही प्रेमाच्या सागरात बुडालो. एकमेकांना ओढून घेत प्रेमाचा वर्षाव करत राहिलो. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता. एक वेगळाच आनंद, एक वेगळी अनुभूती. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा संतोषजी माझ्या शेजारी शांत झोपले होते. माझ्या अंगावर एक मौसूद चादर होती. ती बाजूला सारायचा प्रयत्न करताच लक्षात आलं की माझे कपडे माझ्या अंगावर नव्हते. त्या जाणीवेने मी एकदम लाजले, थोडीशी घाबरले सुद्धा. मी पटकन चादर गुंडाळली आणि मागच्या खोलीत पळाले. पण मी माझे कपडे पुढच्या रूममध्येच विसरले होते, म्हणून मी लगेच हळूच पुढच्या रूममध्ये आले. आजूबाजूला पडलेले कपडे उचलले आणि पुन्हा आत निघून गेले. आता मी कपडे न घालता तशीच सरळ बाथरूममध्ये गेले. आंघोळ करत असताना मनात काल रात्रीच्या आठवणी पुन्हा उमटू लागल्या. त्या क्षणांचा विचार करताच माझ्या मनात थोडी भीती दाटून आली. संतोषजींना मी फारसं ओळखत नव्हते, पण जेवढं ओळखत होते त्यावरून ते एक उत्तम व्यक्ती आहेत याची मात्र मला खात्री होती. मी हळूहळू हिंमत गोळा केली आणि पुढच्या खोलीत आले. संतोषजीही उठले होते आणि पलंगावर शांतपणे बसले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मीही त्यांच्याकडे बघितलं, पण शब्द ओठावर येत नव्हते. मी काही बोलायची हिंमतच करू शकले नाही. तेव्हा ते उठले, मला शांतपणे पाहत म्हणाले, चला रूपा, मी निघतो. मी फक्त मान हलवली. ते सरळ बाहेर गेले, चप्पल घातली आणि क्षणभरही न थांबता घराबाहेर पडले. त्यांच्या जाण्याचा आवाज कानावर पडताच मी दार आतून बंद केलं. मग हळूहळू पलंगाच्या जवळ गेले. चादर अस्ताव्यस्त पडलेली होती, ती व्यवस्थित केली आणि तिथेच पलंगावर बसले. रात्रीचे क्षण आठवताच मनात एकाच वेळी समाधान आणि पश्चाताप उमटू लागला. हे सगळं माझ्याकडून कसं झालं? मी अशी कशी पायरी चुकले? स्वतःलाच प्रश्न विचारू लागले. त्या विचारांनी मन गोंधळून गेलं. स्वतःला दोष देऊ लागले. काही वेळानंतर मी माझ्या नेहमीच्या कामाला लागले, पण पूर्ण दिवसभर अस्वस्थ वाटत राहिलं. मन एकसारखं भूतकाळात गुंतत होतं. त्या दिवशी मी भाजीपाला विक्रीसाठी देखील गेले नाही. संध्याकाळ झाली, पण संतोषजी आले नाहीत. मनात वेगवेगळे विचार येत राहिले. ते येणार आहेत की नाही? का आले नाहीत? काही चूक झाली का? दुसऱ्या दिवशी मात्र मी नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीसाठी गेले. घड्याळात 5:05 झाली आणि संतोषजी आले. जसं मी त्यांना पाहिलं आणि त्यांनी मला, तसं माझ्या छातीची धडधड अचानक वाढली. ते माझ्या जवळ आले आणि शांत स्वरात म्हणाले, काय भाजी आहे आज? मी काहीही न बोलता फक्त मेथीच्या भाजीकडे बोट दाखवलं. बरं ठीक आहे, द्या मग. मी मेथीची जुडी उचलली आणि त्यांच्या हातात दिली. त्यांनी पैसे दिले. मी न बोलता ते घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं, पण मी मात्र खूप रागावलेल्या चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत होते.
त्यामुळे त्यांचं हास्यही मावळलं आणि चेहरा गंभीर झाला. ते निघायला लागले, पण 2 पावलं चालल्यावर थांबले, पुन्हा मागे वळले आणि माझ्यासमोर येत हलक्या आवाजात म्हणाले, "काय झालं रुपाली? माझं काही चुकलं का? त्या रात्री मी काही चुकीचं केलं असेल तर माफ करा. तसं करण्याचा माझा उद्देश नव्हता, पण न कळत घडलं. रुपा, मी खरं सांगतो, तुम्ही मला आवडता, त्यामुळेच ते सगळं. पण जर तुम्हाला वाटत असेल की मी काही चूक केली तर मी माफी मागतो." एवढं बोलून ते वळून निघून गेले. माझ्या मनात त्यांना थांबवायची इच्छा होती. त्यांना काहीतरी सांगावं असं वाटत होतं, पण माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. माझं वय 50 वर्षांहून अधिक आहे. माझ्या ध्यानातही नव्हतं की संतोषजी माझ्या एवढ्या जवळ येतील आणि आमच्या दोघांमध्ये असं काही घडेल. पण त्या दिवसानंतर रोजच संतोषजी माझ्याकडे भाजी घ्यायला येऊ लागले. त्यांचं बोलणं आणि वागणं अजूनही तसंच होतं. नेहमीप्रमाणे आदरानं बोलायचे. कुठलाही बदल नव्हता. पण माहीत नाही का, आता मात्र त्यांच्यासमोर मोकळेपणानं बोलणं मला जड जात होतं. मनात गोंधळ होता. तो कसा कमी करावा हे मलाही कळत नव्हतं. नेहमीप्रमाणेच एकदा संध्याकाळी संतोषजी भाजी घ्यायला आले. त्यावेळी माझ्याकडे 3-4 गिराईकं होते. मी त्यांना भाजी देत होते. तोपर्यंत संतोषजी बाजूलाच शांतपणे उभे होते. गिराईक निघून गेल्यावर मी त्यांच्यासाठी भाजी उचलू लागले. तेव्हा ते हळूच म्हणाले, "रुपा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. जर तुमची परवानगी असेल तर बोलू शकतो का?" मी त्यांच्याकडे पाहिलं आणि सहजच म्हणाले, "हो संतोषजी, बोला. मी तुम्हाला कधी काही बोलायला अडवलं आहे का?" ते थोडं हसले आणि म्हणाले, "हो रुपाली, ते खरं आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही माझ्यावर नाराज आहात." त्यांच्या त्या शब्दांनी मी थोडीशी गोंधळले. "नाही संतोषजी, मी कशाला नाराज राहू तुमच्यावर? खरं तर मी स्वतःवरच नाराज आहे." मी हळूच म्हणाले. संतोषजी थोडे गंभीर झाले आणि विचारलं, "रुपाली, तुम्ही सांगू शकता का नेमकं काय कारण आहे? कारण तुम्ही माझ्यासोबत आधीसारखं मोकळेपणानं बोलत नाही आता आणि तुमचा चेहराही एवढा खुललेला नसतो." मी थोडी विचारात पडले. "संतोषजी, खरं तर मलाच काही कळत नाहीये की नेमकं काय कारण आहे. पण एवढं मात्र सांगू शकते, मी तुमच्यावर नाराज नाही आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही राग नाही." संतोषजींच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. त्यांना तसं हसताना पाहून मीही गालातल्या गालात हसले. त्या क्षणी मन हलकं झाल्यासारखं वाटलं. आतापर्यंत मनात एक भीती दाटली होती. संतोषजी माझ्याबद्दल काही चुकीचे विचार तर करत नाही ना? त्यांनी मला काहीतरी चुकीचं समजून तर घेतलं नाही ना? पण त्यांच्या डोळ्यात कोणतीही चुकीची भावना नव्हती. तेव्हा संतोषजी शांतपणे म्हणाले, "हे बघा रुपाली, त्या दिवशी जे काही झालं ते न कळत घडलं. ना तुमच्या हातात होतं ना माझ्या. त्यावर कुणाचाही ताबा नव्हता. पण जाऊ द्या, त्या दिवसाची गोष्ट विसरून टाका." ते पुढे म्हणाले, "मला माहीत आहे, तुम्ही खूप चांगले आहात. तुमचा स्वभाव मनमिळावू आहे. तुम्ही मेहनती आहात, प्रामाणिक आहात. मी कधीपासून पाहतोय तुम्ही किती कष्ट घेत आहात. त्यामुळे त्या दिवसात जे झालं ते डोक्यात ठेवून स्वतःला दोषी वाटून घेऊ नका. मनाला दुखावू नका." त्यांच्या या शब्दांनी मला कुठेतरी शांत वाटलं. जणू मनावरचा एक मोठा भार हलका झाला होता. "रुपा, खरं तर माझ्या मनात एक गोष्ट खूप दिवसांपासून आहे, जी मी तुम्हाला सांगायची आहे." मी संतोषजींकडे पाहिलं. ते थोडे गंभीर वाटत होते. "रुपाली, तुम्ही मला खूप आवडता, हे तर खरं आहे. पण याच्या पुढे मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मात्र ती कशी सांगू हेच कळत नाही." त्यांनी थोडा वेळ घेतला आणि मग खिशातून काहीतरी काढलं. "मी तुमच्यासाठी एक चिठ्ठी लिहून आणली आहे. जर तुमची परवानगी असेल तर ती तुम्हाला देऊ का?" मी थोडंसं आश्चर्यचकित झाले. "काय आहे त्या चिठ्ठीत? ते तुम्ही स्वतःच वाचून घ्या." आता मात्र मला लाज वाटू लागली.
काय असेल या चिठ्ठीत? त्यांनी प्रेमपत्र तर लिहिलं नसेल ना? मनात नको ते विचार यायला लागले. पण आता वाचल्याशिवाय कळणार नव्हतं. मग मी हळूच म्हणाले, "हो ठीक आहे." त्यांनी त्यांच्या खिशातून एक घडी केलेली छोटी चिठ्ठी काढली आणि माझ्या हातात दिली. "रुपाली, चला मी निघतो." मी हळूच लाजत म्हणाले, "हो ठीक आहे." ते निघून गेले. पण आता मात्र माझ्या मनात उत्सुकता दाटून आली होती. लवकरात लवकर ही चिठ्ठी उघडून वाचायला पाहिजे. तर मित्रांनो, त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं ते पुढच्या भागात सांगेल. तुम्हाला तो भाग ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा. जर माझी ही खरी कहाणी आवडली असेल तर लाईक करा. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.